या पूर्ण परिसरामध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला त्यामध्ये हिंदू आणि बौद्ध समाजाची सर्व रोपे फलित रोपे आपण लावत आहोत। त्याच्या पुढच्या बाजूला पुराणिक गार्डन आहे, त्या समोरच्या बाजूला ऐतिहासिक पावनभूमीमध्ये श्री क्षेत्र सिद्धेश्वराच्या पावनभूमीमध्ये आलेल्या सर्वांचं सर्व क्षमित्रांचं मनपूर्वक स्वागत। माननीय विविध राजकीय पक्षाचे नेते मंडळी, कार्यकर्ते, शाळांचे विद्यार्थी, शिक्षक, शासकीय अधिकारी, आपली एक आठवण अजरामर करण्याचा हा दिवस आहे। आपल्या प्रत्येक ट्रीज ही जी कन्सेप्ट आहे, झाडासोबत आपण वाढतो आहोत, हा अनुभूती देण्यासाठी हा आपण आनंदाचा कार्यक्रम आजच्या या खास करून पुण्यावरून आलेली जी टीम आहे ते आदरणीय वनश्री, ज्यांच्या अख्खा महाराष्ट्र ज्यांना या विनंती आहे की आपण एक फोटो देऊयात। हा पहिला फोटो गार्डनचा आलेला आयटीचा 2 वेळा फोटो आहे। सगळ्यांना या विनंती आहे मंदिराच्या ट्रस्टीला विनंती आहे की आपण यावं। काका मित्र यांना विनंती आहे की आपण कुराणी गार्डन सोबत या। याचं किती दिवसापासून नियोजन होतं, किती दिवसापासून कंपाऊंडचं काम तर आपण ड्रिप केलेलं आहे, काय पद्धतीने काम केलं आहे? जवळपास 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला। याची सुरुवात आम्ही सुरुवातीला ही जागा बघितली तस तर आपण धाराशिव शहराजवळ एक चांगली जागा वृक्ष लागवडीसाठी शोधत होतो। मग आम्ही इथल्या देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधला, त्यांना विनंती केली की आम्ही झाडं लावण्यासाठी विकसित करण्यासाठी आम्हाला ही जागा तुम्ही द्या। त्यांनी ती मान्यता दिली। त्यानंतर आम्ही 1 वर्षापासून या ठिकाणचं जे जमिनीचं सपाटीकरण असेल, त्यानंतर आम्ही तारेचं कुंपण करून घेतलं, नंतर ड्रीप करून घेतलं। आजपर्यंत आपण बघतोय की झाडं लावली जातात पण त्यांचं संगोपनाकडे दुर्लक्ष होतं, त्यामुळे ती झाडं दुर्दैवाने जगत नाहीत। त्यामुळं आधी झाडं संगोपनासाठी ज्या गोष्टी करणं गरजेच्या होत्या ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत। आणि या ठिकाणी बालाघाट आणि सह्याद्री ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या 2 पर्वतरांगा आहेत, यात सापडणाऱ्या जवळपास 300पेक्षा जास्त प्रजातीपेक्षा जास्त प्रजातीच्या 10,000 झाडांचा आज आपण वृक्षारोपण लोकसहभागातून केलेलं आहे। आणि आपला उद्देश हाच आहे की या ठिकाणी एक चांगलं पर्यटनस्थळ विकसित व्हावं आणि आपली जैवविविधता जी आपली मूळ आहे ही लोकांनाही माहिती व्हावी, कारण बऱ्याच आपल्यालाही माहीत नसतं की ह्या झाडाचं महत्त्व काय। अशी अनेक दुर्मिळ झाडं आपल्या भागातही आढळतात, त्याच्या औषधी वनस्पती आहेत पण त्याची माहिती नसते। त्यामुळे ह्या गोष्टीचीही माहिती व्हावी आणि एक चांगलं शहराजवळचं पर्यटन स्थळ व्हावं ह्या उद्देशानं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे 12 गार्डन विकसित केलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक धर्माचे जे पवित्र वृक्ष आहेत ह्या वृक्षांची लागवड केलेली आहे। आणि आयुर्वेदिक गार्डन असेल, बॉटनिकल गार्डन असेल, राज्यवृक्ष असतील, कुरानिक गार्डन असेल, तीर्थंकर गार्डन असेल, म्हणजे फुलपाखरांचं जी झाडं फुलाची झाडं असतात ती सुद्धा आपण लावलेली आहेत। त्यामुळे इथं जैवविविधते नटलेलं आणि शहराजवळचं एक पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी आपण हा प्रयत्न करतो आहे। आणि या पद्धतीनं झाडं लावण्यापेक्षा वृक्ष संगोपनाची चळवळ वाढीला जावी आणि वृक्षाचं संगोपन व्हावं
यासाठी वृक्षमित्रांनी आमच्या सर्व सहकाऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून हे जे प्रयत्न केलेत ह्याची आज खरं तर मूर्तस्वरूप म्हणता येणार नाही, पण त्याची सुरुवात आज झालेली आहे. आणि निश्चितच येत्या 1-2 वर्षात इथं एक चांगलं निसर्गरम्य आणि चांगलं पर्यटन स्थळ आणि जैवविविधतेने नटलेलं म्हणजे आपल्या सगळ्यांना धाराशिवच्या शहरातल्या प्रत्येकाला इथं येण्यासारखं एक ठिकाण आपण विकसित करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि यासाठी लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे. लोकांनी आजही खूप भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिला. इथून पुढच्या काळातही बऱ्याच संघटनांनी ते वृक्षसंगोपनाची जबाबदारी घेतलेली आहे. निश्चितच अशा प्रकारची ही सुरुवात आहे. आपल्या जिल्ह्यात असेच बऱ्याच ठिकाणी पुढचं आपण येडेश्वरी या देवस्थान जे आहे आपलं त्या ठिकाणी प्रकल्प हाती घेतो आहे. असे प्रकल्प गावोगावी झाले पाहिजेत आणि वृक्षसंगोपनाची चळवळ ही वाढीला लागली पाहिजे. आणि ही सुरुवात आपल्या धाराशिव जिल्ह्यापासून होते याचा मला मनापासून आनंद आहे. दादा, बऱ्याच ठिकाणी बारकोड लावण्यात आलेले आहेत आणि त्याचे व्हॉट्सअप क्रमांक दिलेले आहेत. तर वृक्ष लावणार आपण त्या संदर्भात काय आवाहन कराल? वृक्ष बारकोड दिल्याचा आपण जे झाड लावतोय, आपण कुठलं झाड लावलं आणि त्या झाडाचे आपण 15 दिवसानं, महिन्यानं किंवा वर्षाने येऊन आपलं झाड कुठल्या स्थितीत आहे हे बघू शकतो. आणि बारकोडच्या माध्यमातून आपल्याला त्या झाडाची माहिती काय आहे की माहिती आपल्यालाही नसती. आपण झाड ओळखू शकत नाही. ते तज्ज्ञ लोक सोडले तर बाकीच्यांना सर्वसामान्य माणसाला ओळखता येत नाहीत. त्याची माहिती आपल्याला मिळावी, त्याचं महत्त्व कळावं ह्यासाठी बारकोड आपण दिलेले आहेत. ध्यान केंद्र सुद्धा इथं त्यासाठी सुद्धा जागा केली. आपण खरं तर हा परिसर बघतोय की एवढा सिद्धेश्वर देवाच्या सानिध्यात असलेलं डोंगरदरा आहेत. इथं खूप चांगलं निसर्गरम्य परिसर आहे आणि कुणालाही ध्यान करण्यासाठी एवढं शहरापासूनचं चांगलं आपण इथं ध्यान केंद्रही विकसित करणार आहोत. आणि निश्चितच ज्यांना ध्यान करायचं आहे, आपल्या मनाची शांती म्हणजे ध्यान करण्यासाठी ज्यांना ध्यान पाहिजे हे सुद्धा इथे येऊन ध्यान केंद्र करू शकतो, ते सुद्धा आपण विकसित करणार आहेत. आज आपण या ठिकाणी बघितलं असेल 300 देशी प्रजातीची जवळपास 10,000 झाडं आज धाराशिव फाउंडेशन, त्याचबरोबर सिद्धेश्वर देवस्थान आणि वडगाव सिद्धेश्वरमधले ग्रामस्थ आणि तमाम सर्व धाराशिवकर ह्या सगळ्याच्या संयुक्त विद्यमानं ही झाडं या ठिकाणी लावली जात आहेत. नुसतं झाडं लावलं की कार्यक्रम संपला इतक्यापुरतंच वृक्षारोपणाचा कार्यक्रम मर्यादित न ठेवता आपण बघितलं असेल तर ह्या पूर्ण झाडाचं संवर्धन करण्यासाठी चारी बाजूनं कंपाऊंड वॉल या ठिकाणी घेण्यात आलं आहे. त्या प्रत्येक झाडाला ड्रीपची व्यवस्था केली गेलेली आहे आणि समाजातील प्रत्येक धर्माची जी पवित्र वृक्ष असतील त्या पद्धतीनं तीर्थंकर गार्डन असेल, मुस्लिम समाजाचं कुराण गार्डन असेल, आपलं पौराणिक गार्डन असेल, ह्या पद्धतीनं ह्या सगळ्या झाडांचं लावण्याचं काम आज आपल्या सगळ्याच्या समक्ष या ठिकाणी होतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला माझ्यावरून एक आपल्या सगळ्यांना उदाहरण द्यायचं आहे की मी माझ्या वाढदिवसादिवशी एक झाड लावलं होतं तडवळ्याला, तर मी जाता येता रोज बघतो ती झाड किती वाढले. आणि आज जेव्हा त्या झाडाचं थोडंसं मोठं झालेलं दिसतंय किंवा त्याला बहार पकडलेलं दिसतंय तेव्हा एक वेगळं समाधान माणसाला मिळतं, जे की कुठल्याच पैशातनं किंवा कुठल्याच गोष्टीतनं त्या ठिकाणी मिळू शकत नाही. माझं आपल्या माध्यमातून एवढंच आव्हान आहे की आज आपण आता ही झाडं लावतोय, एक वर्ष जसं ह्याला पूर्ण होत जाईल तेव्हा ही सगळी जी 10,000 झाडं आहेत ती सगळी बहरलेली आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतील. आणि ह्या 10,000 मधलं एकही झाड जाणार नाही याची दक्षता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी धाराशिव फाउंडेशन, मी असेन, आमदार कैलास पाटील साहेब, त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी आणि सगळ्यात महत्त्वाचं मला ह्या ठिकाणी ढोले साहेबांचा आभार व्यक्त करायचे आहेत. परत मुळे आप्पांचं पण आभार व्यक्त करायचं आहे की त्यांनी ही सगळी यंत्रणा, ही झाडं आम्हाला उपलब्ध करून दिली. शास्त्रोक्त पद्धतीनं ती कशा पद्धतीनं लावली पाहिजेत त्याच्याही बाबतीतलं गायडन्स आम्हा सगळ्यांना केलं. आणि आज आपण बघताय की रविवारच्या या दिवशी सगळे धाराशिवकर मिळून ही 10,000 झाडं लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आपण करतोय. निश्चित मनाचं समाधान आहे, कारण आपण राहू न राहू पण ही झाडं आपण लावलेली मात्र कित्येक वर्ष अशीच्या अशी त्या ठिकाणी साक्ष देत राहणार आहे. आणि एक झाड काय करतं, काय महत्त्व आहे, मला वाटतं पर्यावरणामध्ये त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ते कितीतरी वर्ष अधिक पुढं टिकणार आहे, कित्येक पिढ्या त्याला बघणार आहेत. मला वाटतं ह्याचं समाधान आहे.